ध्येयपूर्ती बाय इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी सागर रांगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जे 2-3 प्रश्न सातत्याने येत आहेत त्याच प्रश्नांचे उत्तर जाणून आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। कारण एक महत्त्वाची अशी अपडेट, एक बातमी सकाळ वृत्तपत्रामध्ये आली आहे। त्या बातमीच्या माध्यमातून आपल्याला हे समजणार आहे की नेमकं आपलं ग्राउंड कधी चालू होऊ शकतं, आपली लेखी परीक्षा नेमकी कधी होणार आहे आणि साधारणतः एका पदासाठी किती मुलांनी अर्ज केलेले आहेत। तेव्हा पुढची 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळी माहिती याच व्हिडिओतून मिळणार आहे। ही बातमी आहे सकाळ वृत्तपत्राची। आता ही सगळी बातमी वाचत नाही मी, आता याच्यातले महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला सांगतो। बघा, 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज, पोलीस भरती प्रक्रिया उरकण्याचे गृह विभागासमोर आव्हान। या ठिकाणी बघा, पोलीस शिपाई 9,515 जागा आहेत तर 8.22 लाख अर्ज आहेत। चालकाची 1,686 जागा आहेत, 1.98 लाख अर्ज आहेत। बॅट्समनच्या 41 जागा आहेत, 32,000 अर्ज आहेत। SRPFच्या 4,339 जागा आहेत, 4,349 जागा आहेत, 3.5 लाख फॉर्म आहेत। आणि तुरुंग शिपाई अर्थात जेल पोलीस 1800 जागा, फॉर्म आहेत 3,72,000। एकूण 17,471 पद, फॉर्म आलेले आहेत 17.76 लाख। याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पोलीस भरतीचं कॉम्पिटिशन किती आहे। आता बघा, महत्वाचं काय सांगितलं याच्यामध्ये, राज्यभरात पोलीस खात्यात 17,471 जागांची भरती होत आहे। त्यासाठी राज्यातील 17,76,000 बेरोजगार तरुणांनी अर्ज केला आहे। त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुणींसह DTED BEd झालेल्यांसह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे। त्यांनी एक वस्तुस्थिती सांगितली की साधारणतः कोणी कोणी फॉर्म भरलेले आहेत। बघा, या ठिकाणी काय म्हटलंय की आता पोलीस बॅट्समन या पद भरतीत एका जागेसाठी तब्बल 780 उमेदवार रिंगणात आहेत। तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेकरता 206, तर पोलीस चालक पदासाठी एका जागेसाठी 117 उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहेत। एकूणच या पोलीस भरतीत एका जागेसाठी 102 उमेदवार यांची परीक्षा होणार आहे। म्हणजे एका जागेसाठी 102 उमेदवार असणार आहेत, लक्षात घ्या। म्हणजे 102 उमेदवारांमधून एकाची निवड ही करायची आहे, लक्षात घ्या। मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे। लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 4 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल। बघा, स्पष्टपणे म्हटलंय 4 जून नंतर, म्हणजेच 20 मेला शेवटच्या टप्प्यातलं इलेक्शन संपतंय, 4 जूनला निकाल आहेत। जसे निकाल संपतील तशी लगेच आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे। म्हणजे 4 जून नंतर आपलं ग्राउंड हे सुरू होईल, हे नीट लक्षात घ्या। पुढे काय म्हटलंय बघा, उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी होणार आहे। हे तर आहेच की सकाळच्या सत्रात आपली काय होणार आहे, मैदानी चाचणी होणार आहे। बघा, आता विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत। या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले काय की जी आता यानंतर जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्याची आचारसंहिता लागणार आहे, तर त्याची कुठलीही अडचण या परीक्षेला येणार नाही अशी बातमी सांगते। या दृष्टीनं गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे। लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबर मधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये विधानसभेची आचारसंहिता आणि निवडणूक असणार आहे, ठीक आहे। मग यावेळी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात असतात, त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येऊ शकते। या पार्श्वभूमीवर, आता हे जास्त महत्वाचं आहे, या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे अशी सद्यस्थिती आहे। म्हणजेच विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी, हे लक्षात घ्या। आता विधानसभेची आचारसंहिता कधी लागणार आहे, तर सप्टेंबरला साधारणतः लागू शकते अशी एक शक्यता आहे, सप्टेंबरच्या 15 तारखेच्या नंतर आसपास। तर त्याच्या अगोदर यांना ग्राउंड प्लस लेखी परीक्षा घ्यायची आहे। म्हणजेच हे जवळजवळ निश्चित आहे की त्यांनी जी आपल्याला मागच्या काही दिवसांपूर्वी जी बातमी आली होती त्यात सांगितलं होतं की 30 ऑगस्ट पर्यंत ही सगळी भरती प्रक्रिया उरकण्याचं गृह विभागाचं नियोजन आहे। इथे पण त्याला पुन्हा एकदा दुजोरा मिळालेला आहे। म्हणजेच आता आपण गाफील न राहता जोरदारपणे आपल्या ग्राउंडची तयारी आपण करायला पाहिजे, लेखी परीक्षेची तयारी करायला पाहिजे। कारण आता कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पुढे जाईल असं बिलकुल वाटत नाही, कारण वारंवार त्या बाबतीतल्या बातम्या या आपल्या समोर येत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जोरदार तयारी करा।
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं, चांगलं मार्गदर्शन व्हावं, या हेतूनं इग्नाइट अकॅडमीनं एक नवीन बॅच पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. यामध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत. बापू गायकवाड सर, अमोल गाडेकर सर, योगेश बोबडे सर, अक्षय बाबर सर, विजय शेळके सर, मी स्वतः सागर हंगे आणि किरण पाटील सर, हे सर्व तज्ञ शिक्षक तुम्हाला या बॅच मध्ये शिकवत आहेत. तेव्हा नक्कीच कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त गायडन्स तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला ही 2 पुस्तकं आहेत आपली इग्नाइट पब्लिकेशनची. एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा, दुसरं आहे पोलीस भरतीचं वन लायनरचं पुस्तक. या दोन्ही पुस्तकांचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेमध्ये फायदा झालेला आहे. तेव्हा 50% डिस्काउंट मध्ये ही पुस्तकं मिळत आहेत. पुस्तकांसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा. बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. अडचण वाटली काही तर पुन्हा ह्या नंबरला फोन करून विचारा. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आजच हे इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.